भगवंतापासून निर्माण झालेली जी गुणात्मक माया आहे ती माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, अर्थात कठीण आहे. पण तिथेच भगवंत म्हणतात की जे मला शरण येतात त्यांना ती माया तरुण जाण्यास अतिशय सोपी आहे. बरं का मुली, मायेचे प्रकार पडतात. संपूर्ण सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मूल पुरुषाकडे जो संकल्प झाला सृष्टी रचनेचा, तो संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी, सिद्धीला जाण्यासाठी, या सृष्टीची रचना करण्यासाठी ज्या ब्रह्माला मायेचा आधार घ्यावा लागला ती माया वेगळी. तिला आपण महामाया म्हणतो, आदिशक्ती म्हणतो. बरं का, मूळ पुरुषापासून, मूळ ब्रह्मापासून संकल्प रूप जी निर्माण झाली ती माया, जिच्यामुळे हे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. बरं का, खरं तर पहिलं सामर्थ्य तिचं अनुभवायला येत आहे. बाबा आई नाही म्हटलं जात, आई बाबा. बरं का, पार्वती परमेश्वराभ्यो नमः, लक्ष्मी नारायणाभ्यो नमः, सावित्री ब्रह्माभ्यो नमः. पुरुष प्रकृती नाही, प्रकृती पुरुष. बरं का, कृष्ण राधा नाही, राधा कृष्ण. राम सीता नाही, सीताराम. ती माया संपूर्ण विश्वाची निर्मिती ज्या आदिशक्तीपासून झालेली आहे ती माया, ती सत्य आहे. बरं का मुली, ब्रह्माचंच एक रूप आहे ते, देवाचंच एक रूप आहे ते. तिच्यापासून निर्माण झालेली जी गुणात्मक माया आहे, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण, सृष्टीची निर्मिती करण्यासाठी, सृष्टी निर्मितीच्या आधी ती आहे. आणि मग त्या त्रिगुणात्मक मायेपासून पंचभूतांची निर्मिती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्या पंचभूतांवर जे कार्य करण्यासाठी पसारा आहे ना, त्या पसाऱ्याला सुद्धा मायाच म्हटलं जातंय, जी आपल्याला स्पर्श करते, ज्या मायेमध्ये आपण अडकलो जातो, ज्या मायेमध्ये आपण गुंतलो जातो ती माया. बरं का, आम्हाला जे आमच्या आयुष्यामध्ये मिळालेले आहेत, जे प्राप्त झालेले आहेत, जे आमचे म्हणून आम्हाला वाटतात, त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण जे झालेलं आहे ते ममत्व म्हणजे माया. माझं आहे ना, माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ, माझी बहीण, माझी आत्या, माझी मावशी, ही सुद्धा काय आहे, मायाच आहे ना. बरं का, जर मूळ पुरुषाचं विस्मरण झालं, मूळ मायेचं जर विस्मरण झालं तर ह्या सगळ्या प्रकारच्या माया आम्हाला स्पर्श करत असतात. आणि ह्या मायांनी एकदा काय स्पर्श केलं, ह्या मायेच्या अधीन एकदा काय माणूस झाला की मग मात्र त्याने कितीही जरी ठरवलं तरीही त्या मायेपासून तो बाजूला होऊ शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही. एक मूळ माया जर सोडली तर बाकी सगळं असत्य आहे. आपल्याला ज्या मायेने स्पर्श केलेला आहे, जे ममत्व आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालंय, ती माया खरी की खोटी? जोपर्यंत सगळं मनासारखं होतंय तोपर्यंत माया खरी आहे, प्रेम खरं आहे. एकदा काय मनाविरुद्ध झालं की तीच माया त्याच ठिकाणी लगेच समजते आपल्याला, कुठपर्यंत असते ती, कुठपर्यंत प्रेम आहे, कुठपर्यंत जिव्हाळा आहे. बरं का, आणि मग ह्या मायेपासून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, मायातीत जर व्हायचं आहे, मायेला जर बाजूला सारायचं आहे, तर मग भगवंत म्हणतात फक्त मला शरण या. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते. जे मला शरण येतात ते ही सहज माया जी आहे ते तरतात, तरुण जातात. असो, श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे अंबर्जे गाव, या अंबर्जे गावातील हे परटोले परिवार
आणि परटोले परिवाराच्या मातोश्री हरिभक्त परायण कैलासवासी विमलाबाई मधुकर परटोले. आईसाहेबांचं आज 5वं पुण्यस्मरण आहे. अर्थात आईसाहेबांना जाऊन 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बरं का, आईसाहेबांच्या पश्चात अर्थात आईसाहेबांचे पती आमचे बाबा श्री मधुकर गणपत परटोले बाबा, त्याचप्रमाणे आईसाहेबांची मुलं असतील, विश्वासदादा असतील, सुभाषदादा असतील, मीनाताई असतील, जनाताई असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण परटोले परिवार, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ. आपल्याला माहिती आहे आईसाहेबांनी या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं आणि वयाच्या साधारणतः 60-62व्या वर्षी आईने तुमचा आमचा निरोप घेतला. श्राद्ध कर्म आम्ही का करायची आहेत? माणसं आमच्यातून निघून गेलेली आहेत, माणसं निघून जात आहेत, पण आम्ही मरणोत्तर त्यांची श्राद्ध कर्म करत असतो. तसं जर पाहायला गेलं तर आम्ही कितीही काही केलं तरी त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाहीत. मित्राच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो, नातेवाईकांच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो, सोयऱ्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. बरं का, अनेकांचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, देशाचे ऋण आहेत, अनेकांच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकतो. पण आईवडिलांच्या ऋणातून आम्ही शेवटपर्यंत कधीही मुक्त होऊ शकत नाही. ते ऋण कधीही फेडले जाणार नाहीत. अनंत उपकार आहेत आमच्यावर, अनंत उपकार आहेत, अनंत प्रकारचे ऋण आमच्यावर आईवडिलांचे आहेत. आणि म्हणून मग माऊली सुद्धा म्हणतायत, सकळ तीर्थाची ये धुरे, जी का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. बरं का, सकळ तीर्थाची ये धुरे, जी का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आम्ही काय केलं म्हणजे आमच्या आई वडिलांच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ? बरं का, त्यांचं एक स्मरण आम्हाला राहिलं पाहिजे, एक आठवण राहिली पाहिजे. त्यांनी आमच्यासाठी बरंच काही केलेलं आहे. त्यांनी जेवढं आमच्यासाठी केलेलं आहे त्यापैकी आम्ही 25% काही करू शकत नाही, पण मरणोत्तर त्यांचं श्राद्ध कर्म करणं हे आमचं कर्तव्य आहे. एक कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून, कृतज्ञता. बरं का, या कलियुगामध्ये जगत वागत असताना अनेक कृतघ्न माणसं आपल्याला पाहायला मिळतात, कृतघ्न मुलं आपल्याला पाहायला मिळतात. कृतघ्न ज्यांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, काय कशा पद्धतीने मुलांना सांभाळले, वाढवले, घडवले, आज ते आई वडील आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. आज तेच आई वडील, तीच माणसं घराघरामध्ये आम्हाला वृद्ध झाली म्हणून आडगळीत पडलेली पाहायला मिळतात, आडगळीत पडलेली पाहायला मिळतात. माणूस हा स्वार्थ आहे, स्वार्थ ठेवूनच काम करत असतो, कार्य करत असतो. काहीतरी मिळत असेल ना, जोपर्यंत जे झाड फळ देत आहे ना, तोपर्यंत आम्ही त्या झाडाला वेळेवर पाणी देत असतो, खत देत असतो, त्याची निगा करत असतो, संगोपन करत असतो. एकदा ते झाड फळ द्यायचं बंद झालं, ज्या झाडावर आतापर्यंत फळा दिल्यामुळे, फळं मिळाल्यामुळे उदरनिर्वाह केलाय ना, त्या झाडाला तोडायला सुद्धा माणूस मागे येत नाही. का? आता ते फळ देत नाही. स्वार्थी आहे ना माणूस. माणसाकडून जोपर्यंत अशा अपेक्षा पूर्ण होतात ना, तोपर्यंत आमचं प्रेम ओसंडून वाहत असतंय माऊली. एकदा काय अशा अपेक्षा पूर्ण व्हायच्या थांबल्या, घरातलेच म्हणतात आता आमचे बाबा काही कामाचे नाही राहिले.
बाबा हा शब्द मी जरा चांगला वापरला बरं का. तिथे म्हातारा शब्द वापरतात. आता आमचा म्हातारा काही कामाचा नाही राहिला, कारण म्हातारा झाला म्हणून कामाचा नाही राहिला. जोपर्यंत तुम्ही बाजारातून जाऊन येताय आणि तुमच्या हातात पिशव्या आहेत ना, तोपर्यंत तुमची आतुरतेने वाट पाहतील घरातली वाट पाहत असतात. आणि आपल्याला पण वाटते, अरे बापरे, 1 वाजता तरी आमची घरातली वाट बघत बसल्या. जोपर्यंत हातात पिशव्या आहेत तोपर्यंत. पिशव्या आणायच्या बंद केल्या काय आलेत की नाही आलेत हेही माहिती होत नाही. स्वार्थी माणूस आहे. जोपर्यंत सगळं काही मिळतंय तोपर्यंत आमचं प्रेम ओसंडून वाहत असतं. आम्ही एकमेकाला जीव लावत असतो बरं का. पण अंतर्मुख होऊन जर आम्ही स्वतःने जर विचार केला, आमच्या मनाला जर विचारलं, ह्या जगामध्ये आमच्यावर निष्कामतेने निरापेक्षेने प्रेम करणारं कोण आहे? निष्कामतेने निरापेक्षेने प्रेम करणारं कोण आहे? कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, निस्वार्थपणे. आम्ही काळे आहोत की गोरे आहोत, आमचं रंग पाहून प्रेम केलं जात नाही, असे कोण आहे? आम्ही श्रीमंत आहोत की गरीब आहोत, आमची परिस्थिती पाहून प्रेम केलं जात नाही, असं कोण आहे? आम्ही ज्ञानी आहोत की अज्ञानी आहोत, आम्ही करते धरते आहोत की असेच आहोत, हे काहीही न पाहता आमच्यावर प्रेम करणारे ह्या जगातले फक्त 3च. सगळ्यात पहिले, तुम्ही कोणी असा, कसे असा, तुम्हाला सांभाळणारच कुठपर्यंत? शेवटच्या श्वासापर्यंत. जोपर्यंत तुमची संचित आहे ना, प्रारब्ध शिल्लक आहे, संचित शिल्लक आहे, जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत तो भगवंत आपल्याला सांभाळत असतो, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता. देव काय, या ठिकाणी आपल्याला गरम होतंय म्हणून पंख्याची व्यवस्था केली. दादांनी आणला पंखा, या ठिकाणी लावला, बरं का, चालू केला. तो हवा देतोय म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला लागलो. सगळ्यांना आनंद वाटला, जरा बरं झालं बाबा, हवा आली, हवा लागायला लागली. काही केल्या पिन लावून तो जर चालूच झाला नसता तर सर्वांनी तिरस्काराने बघितलं असतं त्याच्याकडे. एवढी मेहनत घेतली, आणला इथे, लावायचा प्रयत्न केला, बरं का. एखादी वस्तू जर आमच्या कामासाठी आणली, कामानिमित्त जर आणली आणि तिने जर ते कार्य केलं नाही तर लगेच तिला पण बाजूला करतोय, त्याला बाजूला नेऊन ठेवायचा, इथं अडचण नको. काय अडगळीत पडलेली अनेक वस्तू आम्हाला पाहायला मिळतात. मिक्सर आला, पाटा वरवंटा कुठे आहे बरं? चक्की आली, आता ते जात उकड मुसळ कुठे आहे? बऱ्याचशांच्या घरात तर नाहीच आहे, पण ज्यांच्या घरात आहेत ना, ते पण अडगळीत पडलेली आहेत. काय पर्याय निर्माण झाला की आम्ही लगेच वस्तू अडगळीत टाकतो. महत्वाचं असं आहे, तुम्ही ते काम करताय की नाही करताय, तुम्हाला ज्यासाठी भगवंताने या ठिकाणी जन्माला घातलंय ते कार्य आपल्याकडून घडतंय की नाही घडतंय हे काहीही न पाहता, जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत भगवंत आम्हाला सांभाळत असतात. आपला विषय आहे निष्कामतेने निरापेक्षेने आम्हाला सांभाळणारं, आमचं हित जाणणारं, हिताचंच कार्य करणारं आणि आमच्यावर प्रेम करणारं ह्या जगातले 3च. एक पहिला म्हणजे देव. बरं का, आपण म्हणतो ना, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. ज्याला कोणच नसतंय ना त्याला देव आहे. पुन्हा एकदा, आमच्याकडे जोपर्यंत सगळं काही पाहण्यासारखं, वागण्यासारखं सगळं काही, सगळ्या गोष्टी आहेत ना, तोपर्यंत सगळे आमचे आहेत. ज्या वेळेला देव आमची साथ सोडतो ना, त्यावेळेला कोणच नाही. अंतरात्मा निघून गेला, कोणच नाही. पण ऐका, अंतरात्म्याने शरीराची जरी साथ सोडली असली ना, तरी सुद्धा जीवात्मा हा शेवटपर्यंत आमचा असतो. तो साथ सोडत नाही. दुर्दैव एवढंच आहे की माणूस जगता वागताना ते स्मरणात ठेवत नाही, आठवणीत ठेवत नाही.
देव आहे म्हणणाऱ्यांची जो देव सेवा करतो, देवाचं नामस्मरण करणाऱ्यांची जो देव सेवा करतो, देवांचं भजन पूजन करणाऱ्यांची जो देव सेवा करतो, देव नाही आहे म्हणणाऱ्यांची सुद्धा तोच देव सेवा करतोय, वेगळा नाही, तोच. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू का तुम्हाला, काही माणसं अशी असतात ना की मरेपर्यंत मंदिरात जात नाहीत, मरेपर्यंत मंदिराचं तोंड बघत नाहीत, मंदिराची पायरी चढत नाहीत. बरं का मौली? असा जरी माणूस असला ना तरी त्याला महादेवाच्या मंदिरात जावंच लागतंय. असा जरी असला तरी त्याचा शेवट हा कुठे असतो? महादेवाच्या मंदिरातच ना. कोण असा बोलतोय की मी आतापर्यंत मंदिरात गेलोच नाही, मला जर जाळायचं झालं तर स्मशानभूमीत जाळू नका. स्मशानभूमी म्हणजे काय आहे? महादेवाचं मंदिर आहे. स्मशानवासी म्हटलं जातंय महादेवाला. तुम्ही अनेक लिंगालय पाहत असाल, जिथे लिंगाची स्थापना आहे त्याला लिंगालय म्हणतात, महादेवाचं मंदिर म्हणत नाही. महादेवाचं मंदिर फक्त एकच, स्मशानभूमी. ज्या गावात इतर देवांची मंदिरं नसतील ना त्या गावात सुद्धा ती व्यवस्था असतेच असते, महादेवाच्या मंदिराची व्यवस्था असतेच. नियोजित जागा तरी असणार, नियोजित जागा तरी असणार. बरं का? जो आयुष्यभर मंदिरात गेला नाही ना त्यालाही त्या ठिकाणी जावंच लागतंय, जावंच लागतंय. आणि मग मला सांगा माऊली, त्यावेळेला काही माणसं आपल्या घरापर्यंत असतात, थोडा वेळापर्यंत असतात, ज्यांना आपण मोठी समजतो ती येतात, भेटतात, निघून जातात. साहेब आले का बरं? हो येऊन गेले मगाशी. साहेब येऊन गेले मगाशी. काय काही घरापर्यंत, दारापर्यंत, गावाच्या शिवेपर्यंत, विसाव्यापर्यंत, स्मशानापर्यंत, अग्नी देईपर्यंत एकदा अग्नी दिली की त्या ठिकाणी त्याला सांभाळायचं काम महादेव करत असतात, महादेव करत असतात. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. हे आम्ही स्मरणात ठेवून जर कार्य केलं तर मरणोत्तरच्या प्रवासामध्ये सुद्धा तोच देव आम्हाला सहाय्य करत असतो. हे स्मरणात ठेवून जर आम्ही जिवंतपणे कार्य केलं ना तर मरणोत्तरच्या प्रवासामध्ये सुद्धा तोच देव आम्हाला सहाय्य करत असतो, तेच देव आम्हाला सांभाळत असतात. आणि म्हणून निष्कामतेने, निरापेक्षेने आमची सेवा करणार, आमच्यावर प्रेम करणार एक देव, दुसरे संत. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. संतांचं येणं कशासाठी? बुडते हे जन देखवे ना डोला, न देखवे डोला, म्हणून कडवडा येत असे. बरं का? म्हणून म्हटलेले काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अनंत उपकार आहेत संतांचे आमच्यावर. आज आमचं जीवन उत्तम व्हावं, व्यवस्थित व्हावं, आमच्या जीवनाचा मार्ग सुखकारक व्हावा, आम्हाला व्यवस्थितरित्या जगता वागता यावं, म्हणून संतांनी आम्हाला वाङ्मयाच्या रूपाने मार्गदर्शन केलेलं आहे. वाङ्मयाच्या रूपाने मार्गदर्शन केलेलं आहे. गाथा वाचता वाचता कधीतरी तुकोबांचं चरित्र वाचा किंवा आठवा. ही गाथा आम्हाला सहज मिळालेली आहे का? हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्हाला सहज मिळालेला आहे का? भागवत आम्हाला सहज मिळालेला आहे का? काय गीता हा ग्रंथ आम्हाला सहज मिळालेला आहे का? अरे गीता या ग्रंथाची रचनाच, निर्मितीच कुरुक्षेत्रामध्ये झालेली आहे. हे जे वाङ्मय ना माऊली, हे जे ग्रंथ आहेत ना, हे जे मार्गदर्शन आम्हाला जिथून जिथून मिळतंय, प्रेरणा, स्फूर्ती, अभंग असतील, ओव्या असतील आणि ग्रंथ असतील, हे सहज निर्माण झालेले नाहीत, सहज आम्हाला प्राप्त झालेले नाहीत, सहज प्राप्त झालेले नाहीत. किती किती त्रास, काय 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 सहन करावं लागलं, काय काय सहन करावं लागलं. सत्य जर सांगायचं आहे
तर पहिले खोटं दाखवावं लागतंय. खोटं काय आहे ते? काय? अंधार जर ठेवलाच नसता तर प्रकाशाची किंमत कळली असती का? उजेडाची किंमत कळली असती? जीवनात दुःखच नसतं माऊली, सुखाची किंमत कळली असती का? दुःखच नसतं, सुखाची किंमत कळली असती? संतांना सुद्धा ज्या वेळेला मार्गदर्शन करायचं असतंय ना, त्यावेळेला सत्य सांगण्यासाठी पहिले खोटे उभे करावे लागतात. ब्रह्म सांगण्यासाठी माया दाखवावी लागते. काय? आता मग खोटे सांगत असताना जे त्या विचाराचे आहे, जे त्या कर्माचे आहे, ते डोळ्यात पाहतील का? त्यांना चांगलं वाटेल? तो त्रास संतांना झाला. त्रास देणारे ते होते संतांना. पण कितीही हाल अपेष्टा, किती त्रास, काही जरी झालं तरी सत्य कार्य संतांनी सोडलं नाही, धर्म कार्य संतांनी सोडलं नाही. निष्कामतेने, निरापेक्षेने सगळं काही कार्य केलं. बघा ना माऊली, 21-22 वर्ष फक्त कार्य केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आणि जीवनचरित्र जर पाहायला गेलं तर किती हाल अपेष्टा, किती. आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगूनही सहज समाजाने स्वीकारलं नाही. सहज नाही स्वीकारलं. काय काय करावं लागलं बरं का. एवढ्या सगळ्या हाल अपेष्टा सहन करून सुद्धा सगळं काही पाठीवर मारलं, सगळं पाठीमागे ठेवलं. मला धर्म कार्य करायचंय, देव कार्य करायचंय, देव कार्य करायचंय, धर्म कार्य करायचंय. आणि मग त्या उद्देशाने कार्य करायला लागले. एवढं सगळं करूनही ज्या वेळेला विश्वात्मक देवाकडे मागायची वेळ आली ना, स्वतःसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, आता माझे जीव उरले पायी पण. मग आता विश्वात्मके देवे येणे वागेद्य तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. हे काय मागितलंय बघा माऊलींनी. जे खळांची वेंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो, होता परस्परे जडो मैत्र जीवांचे. स्वतःसाठी नाही मागितलं. सत्कर्मरती वाढली पाहिजे, सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. जिथे देव कार्य घडायला लागलं, जिथं धर्म कार्य घडायला लागलं, देवाचं नामस्मरण घडायला लागलं, आणि अशी अवस्था जिथे निर्माण झाली ना, मग माऊली म्हणतात, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी झाले. ज्याला जे पाहिजे ते प्राप्त झालं पाहिजे, जे मागतील ते प्राप्त झालं पाहिजे, ज्याची अपेक्षा करतील ते प्राप्त झालं पाहिजे. कारण माऊलींना माहिती आहे, परमार्थिक माणूस जो आहे ना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारा माणूस जो आहे ना, तो संसारिक गोष्टींचा विचारही करत नाही. मागणं लांबच गेलं. काय मागणार तो? देवाचं कार्य मागणार, धर्माचं कार्य मागणार, ते कार्य घडण्यासाठी स्फूर्ती बळ मागणार. म्हणून मग जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जातात. एवढं सगळं केलंय. आता एक साधं उदाहरण आहे बघा माऊली. 4-4.5 हजार अभंगाची गाथा जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिली. काय मागितलंय बरं तुकोबांनी आपल्याकडे? कसली अपेक्षा केली मला सांगा? कसली अपेक्षा केली? माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठ ग्रंथ दिला. काय मागितले आपल्याकडे? मागणं लांबच गेलं. पण नुसता त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला मी स्पर्श जरी केला ना, तरी माऊलींचा चरण स्पर्श करण्याचा भाग्य आम्हाला लाभतंय. ते समाधान आम्हाला प्राप्त होत आहे. गाठ्यावर डोकं जरी टेकलं ना, आम्ही नतमस्तक झालो ना, तरी जगद्गुरु तुकोबांचा चरण स्पर्श झाल्याचा आम्हाला आनंद मिळतोय. ते समाधान आम्हाला प्राप्त होत असतंय. तुकोबांचा स्पर्श झाल्याचा समाधान आम्हाला प्राप्त होत असत. काही नाही मागितलं संतांनी, काही नाही मागितलं, कसलीही अपेक्षा केली नाही.
18 पगड जातीची माणसं एकत्र केली, कोणाचाही द्वेष केला नाही, कोणाचाही मत्सर केला नाही. साधू संत त्याला म्हणतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कशी या कोणी या नतमस्तक व्हा आणि जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन घ्या. आपल्यामध्ये आमूलाग्र बदल करून घ्या, परिवर्तन करून घ्या. समकालीन असणारे संत माऊलींच्या वेळेला काय चोखोबा होते, सावतोबा होते, सावता महाराज, चोखा महाराज, तनोपात्रा, गोरोबा काका, काय तिकडे निवृत्ती ज्ञानदेव सोबण आणि मुक्ताबाई, तिकडे नामदेव महाराज. समकालीन संत ना. ज्या संतांना पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये बंदी घातली ना, त्या संतांसाठी वालवंटाच्या काठी, चंद्रभागेच्या काठी वालवंटामध्ये संतांनी कीर्तन चालू केली. परमार्थ करायचे, भक्ती करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे, अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, ठीक आहे ना, तिकडे बंदी आहे ना, आपण इकडे चालू करू. दुर्दैव एवढंच आहे की आम्ही नेहमी कीर्तन ऐकतो, आम्ही नेहमी प्रवचन ऐकतो, पण अजून आमच्या डोक्यामध्ये ते जात नाही की ज्यांना बंदी केली मंदिरामध्ये त्यांच्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्म्याने मंदिर सोडलेलं आहे आणि चंद्रभागेच्या काठावर त्या ठिकाणी कीर्तनामध्ये बेधुंद नाचतात. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. काय देव निष्कामतेने निरापेक्षेने आमची सेवा करतात. संत निष्कामतेने निरापेक्षेने आमची सेवा करतात. कुठल्याही प्रकारचा विचार तिथे, वाईट विचार तिथे स्पर्श करत नाही. जातीभेद पहिलं जर नष्ट करण्याचं काम कोणी केलं असेल तर माऊलींनी. कोण नाही तिथे मला सांगा बरं. माऊलींकडे कोण नाही मला सांगा. आम्ही स्वतःला वारकरी म्हणून घेतो. विचार बघा, अजून द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे. आम्ही स्वतःला वैष्णव म्हणून घेतो, शैव म्हणून घेतोय स्वतःला, भक्त म्हणून घेतोय, आम्ही साधक म्हणतोय स्वतःला. अजून आमचा भेद गेला नाही माऊली. जातीभेद गेला नाही अजून, वर्णभेद गेला नाही अजून, वर्णभेद गेला नाही, जातीभेद गेला नाही अजून आमचा. नवे तर आमची सुरुवात तिथून होते. मग परमार्थ म्हणाल का? परमार्थ म्हणाल मग जातीभेद पहिला जर नष्ट करण्याचं काम कोणी केलं असेल तर माऊलींनी. 18 पगड जातीची साधक मंडळी एकत्र केली, संत मंडळी एकत्र केली आणि पूर्णपणे अगदी त्यांना जे पाहिजे ते ज्ञान, पाहिजे ते मार्गदर्शन देण्याचं काम माऊलींनी केलेलं आहे. माऊलींनी केलेलं आहे म्हणून विश्वाची माऊली आहे. माऊली कोणाची आहे? विश्वाची माऊली आहे. विश्वाची माऊली आहे. संत आमचे एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत की तिथे जात बघितली जात नाही, पंथ बघितला जात नाही. ऐका, वर्ण बघितलं जात नाही. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात ते बघितलं जात नाही. तुम्ही ज्ञानी आहात की अज्ञानी आहात ते बघितलं जात नाही. तुम्ही कुठले विचाराचे आहेत तेही बघितलं जात नाही. जो शरण आला त्याचा उद्धार केला. जो शरण आला त्याचा उद्धार केला. जो मज होई अनन्य शरण त्याची मी. आणि मग जो आला ना, शरण गेला ना, तिथे त्याचा उद्धार केलेला आहे संतांनी, तो कसाही असो. आता ते पण स्पष्ट सांगायला पाहिजे का? काय परमार्थ करता करता आम्ही कसायाने संत व्हावं. काय परमार्थ करता करता कसायाने संत व्हावं, संताने कसाई होऊ नये. आज ते विचार जर आम्हाला स्पर्श करत असतील तर आम्ही संत आहोत का? आम्ही साधू आहोत का? बघा विषय कसा आहे. एक गाथा जर आम्ही घेतली, एक अभंगाचा जर अभ्यास केला तर आमच्या जीवनाचा उद्धार होतो. एकच अभंगाचा, फक्त मनापासून अभ्यास करा. हरिपाठ एक अभंगाचा अभ्यास करा, एकच मनापासून, शब्द ना शब्द निवांतपणे वाचा आणि तो मनाला स्पर्श